सर्वच महिलांना पडणारा प्रश्न की मुलांच्या टिफिनला आज काय करू। तर आज आपण बीटची मसाला चपाती करणार आहोत। पौष्टिक आहे, झटपट होणारी आहे। चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। बीटची चपाती करण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याला आपल्याला चाळून घ्यायची आहे। हे चाळण आहे, ही ठेवायला जागा पण कमी लागते, पीठ चाळताना बाहेर उडत पण नाही, चांगलं एकदम सोप्या पद्धतीने पटकन असं ह्या चाळणीने पीठ चाळून होतं। पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, छोटासा पाव चमचा आपल्याला घरचा लाल मसाला घालायचा आहे, म्हणजे चपाती जरा चवीला खूप छान लागते। त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी एक बीट घेतलेला आहे, त्याला उकडून घेतलेला आहे आणि सोलून पण घेतलेला आहे, त्याला किसून घ्यायचं आहे। मी इथे पूर्ण बीटचा वापर केलेला नाही आहे, अर्ध्याच बीटाचा वापर केलेला आहे। हे किसलेलं बीट आहे ना, ते आपण पिठामध्ये घालायचं आहे। हे किसलेलं बीट तुम्ही पाहिजे तर मिक्सरला पेस्ट करून पण घेऊ शकता, मी इथे किसूनच घातलेलं आहे। सर्व पिठाला चांगलं बीट आपल्याला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे, लगेच आपल्याला पाणी घालायचं नाही आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे आलं लसूण मिरचीचा ठेचा पण वापरू शकता, जर मोठी मुलं असतील तर। आणि छोटी मुलं असतील ना तर मसाले कमीच वापरायचे। थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आजची बीटाची चपाती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हे पीठ आहे ते आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर पीठ आपल्याला थोडंसं तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आहे। थोडंसंच तेल लावायचं, जास्त तेल लावायचं नाही, पण पीठ चांगलं मऊसूत असं मळून घ्यायचं, म्हणजे चपाती मऊ पण होते आणि चांगली फुलते पण। मुलांच्या टिफिनसाठी भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेले छोल्याची टिक्की मी टाकलेली आहे, तो नक्की व्हिडिओ तुम्ही बघा। ह्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत, कारण छोट्या चपात्या करायच्या आहेत, म्हणजे मुलांना छोट्या दिल्या ना की चांगल्या वाटतात। चपातीसाठी तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता आणि वरून थोडेसे मी तीळ पण लावणार आहे। गोळे आपल्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि चपाती लाटून घ्यायची आहे। मस्त अशी पातळ अशी चपाती लाटायची। चपाती सर्व साईडने व्यवस्थित अशी एकसारखी लाटायची, जास्त पण पातळ लाटायची नाही, जास्त पातळ लाटली तर कडक होईल, आणि जास्त जाड पण लाटायची नाही। गोल आकार येण्यासाठी इथे आणि चांगली दिसण्यासाठी मी एका भांड्याने कापून घेतलेली आहे। बघू शकता किती पातळ आहे ती। त्याच्यावर थोडीशी आपल्याला तीळ लावायची, दिसते पण चांगली आणि लागतात पण छान। अशा पद्धतीने आपण सर्व चपात्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत। अशा एकसाथ करून पण तुम्ही शेकू शकता। चपाती शेकवण्यासाठी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे, तव्याला थोडंसं तेल लावलेलं, आणि चपाती चांगली अशी त्याला दोन्ही साईडनी थोडी थोडी शेकून घ्यायची, जास्त शेकवायची नाही, आणि अशी गॅसवरती तिला फुलवायची आहे। मस्त फुलके तयार होतात आणि दह्याबरोबर खूप छान लागतात। गोड दही द्यायचं घट्टवालं, आणि त्याला वरून असं तूप लावायचं। तुम्ही हे तूप आहे ना ते खाली ताटलीमध्ये घेऊन पण लावलं तरी पण चालेल। लहान मुलांनाच काय, पण मोठी माणसंसुद्धा तुम्ही मसालेवाली ही बीटची चपाती केलीत ना तर गोड दहीबरोबर खूप छान लागते। अशा पद्धतीने आपल्या सर्व चपात्या आहेत त्या करून झालेल्या आहेत। लहान मुलांनाच काय, मोठ्या माणसांना पण ही मसाला चपाती नक्की आवडेल, गोड दह्याबरोबर खूप छान लागते। एकदम मऊ लुसलुशीत अशा आपल्या बीटच्या चपात्या झालेल्या आहेत। जशी तुमची मुलं खात असतील ना त्याप्रमाणे टिफिनमध्ये तुम्ही 2-3 काय द्यायचे असतील ना तेवढ्या द्यायच्या आहेत। आणि दही आहे ना हे गाळणीमध्ये मी गाळायसाठी ठेवून दिलेलं, म्हणजे त्यातलं पाणी आहे ना ते निघून जातं, आणि घट्ट दही द्यायचं म्हणजे ते पातळ होत नाही। त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे, जशी तुम्हाला गोड पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही पिठी साखर घालायची आहे ना। मुलांसाठी झटपट होणारी टिफिनची रेसिपी नक्की आवडेल, एकदा तुम्ही करून बघा। आजचा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमंडळींना फेसबुकवर व्हॉट्सअपला शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।